नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। क्रांती चौकात हल्लाबोल युवा संघटनेचे शांततेत निदर्शने महत्त्वपूर्ण मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हल्लाबोल युवा संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथे शनिवारी शांततामयी व संविधानिक मार्गाने निदर्शने करण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनाला कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते। हल्लाबोल युवा संघटनेचे संचालक अध्यक्ष रवींद्र बनसोड, संघटक विजय काकडे, प्रशांत इंगडे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या आंदोलनादरम्यान हल्लाबोल युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बनसोड पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मुलामुलींना 100% मोफत शिक्षण द्यावे, महाविद्यालयांच्या विकास निधीची संपूर्ण रक्कम शासनाने भरावी, पात्र विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे सर्व शुल्क शासनाने भरावे, केजी ते पीजी पर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास किंवा सायकलसाठी 100% अनुदान द्यावे, पहिली ते 12वी पर्यंतच्या शाळांमध्ये NCERT CBSE ची पुस्तके लागू करावी आणि केजी ते पीजी विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या। तसेच विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ प्रवेशांच्या वेळीच अर्जविरहित पद्धतीने मिळावा अशी मागणी संघटनेने केली। आंदोलन पूर्णपणे शांततामय राहिले। सार्वजनिक शांतता व वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची आयोजकांकडून काळजी घेण्यात आली। राष्ट्रीय महत्त्वाचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आंदोलन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी हल्लाबोल युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बनसोड पाटील यांच्याकडून यावेळी करण्यात आली। हल्ला म्हणजे आपल्याला काही जाळायचं नाहीये, हल्ला म्हणजे कोणती हिंसा नाहीये। हल्ला शब्द काय दाखवतो की तुम्ही एकत्र येता आणि एखादी कृती करता, ती असतो हल्ला। 5 बोटं ज्यावेळेस एकत्र येतात, ज्यावेळेस वज्रमुठ तयार होती, त्यावेळेस तो असतो हल्ला। आणि खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की ज्या वेळेस आपण सगळे एकत्र येतो आणि एखाद्या गोष्टीची मागणी करतो, त्यावेळेस तो आहे हल्ला आणि त्याच्या पुढे आहे बोल। बोल या शब्दाचा अर्थ आहे की तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा एखादा डोक्यामध्ये विचार येतो आणि नंतर तुम्ही रणावर लढता। त्या रणावर लढण्यासाठी आलेल्या मनामध्ये डोक्यामध्ये जो विचार आलेला आहे त्याला वाचा फोडणे आणि तो बोलून दाखवणे आणि त्याच्या घोषणा देणे, याचं नाव आहे हल्ला बोल, हिंसा करणे नाही। इथं पोलीस बांधव आलेले बिचारे बंदोबस्तासाठी पण तुम्हाला आम्ही सांगतो की आमच्याकडून आश्वासन राहील की इथंच काय, पण याच्यानंतर 10 वर्ष जरी या संघटनेमध्ये कोणते आंदोलन झालं तर कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही किंवा कोणत्याही पोलिसाला विचार सुद्धा करण्याची गरज पडणार नाही की ते बंदोबस्ताला जावं। ह्या संविधानिक मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मागणार आहोत आणि मांडणार आहोत। म्हणजे आपला हल्लाबोल आहे पण तो सविनय आहे। जसा महात्मा गांधींनी कायदेभंग केला पण तो कसा केला? सविनय कायदेभंग केला। आपण पण हल्लाबोल करणार आहोत पण तो सविनय करणार आहोत। याचा अर्थ आपण कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करणार आहोत। माझा सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे, पिचलेले राहाल, खचलेले राहाल, तर तो बाहेर जर यायचा असेल तर तुम्ही ज्ञान मिळवणं, विज्ञान मिळवणं। आणि जसं मी सांगितलं की घटनेनुसार हे शासनाचं मूलभूत कर्तव्य आहे, त्यांची नैतिक जबाबदारी आहे। पण आज आपण जर शिक्षणाची अवस्था बघितली तर आपल्याला लक्षात येतं की गरिबामध्ये आणि श्रीमंतामध्ये शिक्षणाच्या संधीमध्ये फरक आहे। व्हॉट इज फ्रीडम? फ्रीडम इज नथिंग बट फ्रीडम इज अपॉर्च्युनिटी। स्वातंत्र्य काय आहे? स्वातंत्र्य संधी आहे। परकीय राजसत्ता उठून लावली म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं नाही, तर आज जे आहे ते प्रत्येकाला समान पद्धतीने मिळालं पाहिजे, समान संधी उपलब्ध झाली पाहिजे, त्यासाठी स्वातंत्र्य। आपण बघितलं तर श्रीमंताचं शिक्षण वेगळं आहे आणि गरिबाचं शिक्षण वेगळं आहे। श्रीमंत इंडियामध्ये शिकतोय आणि गरीब कुठेतरी कोपऱ्या कापऱ्या भारतामध्ये शिकतोय।
ते उड्या मारून फोडायचे आणि त्याच्यानंतर ते इकडं माकड तिकडं माकड मध्ये मग आम्ही माकड शिकणार. मला एक सांगायचंय, तुम्हाला नोकरी मिळेल तेव्हा मिळेल, तुम्ही बिझनेस कराल नाही कराल, पण तुम्हाला शिक्षण मात्र समान मिळालं पाहिजे, समान शासनाने दिलं पाहिजे. एका श्रीमंताच्या मुलाला जे शिक्षण मिळतं ते शिक्षण गरिबाच्या मुलाला सुद्धा मिळालं पाहिजे आणि यासाठी हा हल्ला बोलतो. आपण सहन करतोय, सहनच करतोय. कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर जर एखाद्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध नसेल, का तो गरीब आहे म्हणून, तो गरीब आहे म्हणून जर शिकवू शकत नसेल, शिक्षणाची संधी उपलब्ध नसेल, तर याच्यावर उपाय शोधला पाहिजे. आजही स्वातंत्र्य मिळून जर गरीबाला शिक्षण नाकारल्या जात असेल तर ते स्वातंत्र्य कुठल्याही कामाचं नाही, हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. आणि मी जे काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, जे मी तुम्हाला मागण्या सांगणार आहे, आपल्या मागण्या त्या प्रत्येकाच्या आहेत. काही तुमची मागणी आहे, ती इकडे बसलेले ह्या महिला यांची मागणी आहे, हे शूट करणारे यांची मागणी इकडे उभे मागे, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाची मागणी आहे. पोलीस बांधव तुमची सुद्धा ती मागणी आहे. इथं दूर दूरपर्यंत असा कोणी नसेल की ज्याला त्या मागणीचा फायदा होणार नाही. आपली पहिली मागणी जी आहे ती आहे मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा 100% फी माफी झाली पाहिजे. आता तुम्हाला हे मुद्दे थोडीशी समजेल. मुले म्हणजे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस, मुले म्हणजे एससी बीसी म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थी, आणि मुले म्हणजे ईडब्ल्यूएस म्हणजे काय, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल, याच्यामध्ये ज्यालाही इतर कोणतंही आरक्षण मिळत नाही अशा सगळ्याच जाती आहेत. म्हणजे आपल्या मागणीमध्ये एकही जात सुटत नाही, एकही धर्म सुटत नाही, एकही पंथ सुटत नाही. प्रत्येकाला फायद्याची मागणी, पण ही कोणासाठी आहे? नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर शब्दाचा अर्थ आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे किंवा 8 लाखापर्यंत. आता बऱ्याच जणांना वाटतं मी कधी कधी शेतीमध्ये टमाटे 2 कोटीचे होतात ना, अजून 2 करोडची होती, मग मी कसं काय नॉन क्रिमिलियर होईल? तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, नॉन क्रिमिलियरचा पहिला नियम आहे की तुमचं शेतीचं उत्पन्न ग्राह्य धरल्या जाणार नाही. तुमचं किती करोड असो, 1.5 लाख असो वा 2 लाख असो, तुम्ही नॉन क्रिमिलियर. फक्त अट एकच आहे की 40 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही क्लास 1 झालेले असाल तर तुम्हाला त्यातून वगळलं जाईल. म्हणजे बाकी सगळे त्याच्यामध्ये आहे नॉन क्रिमिलियर. आणि विषय काय की जे नॉन क्रिमिलियरची मुलं आहेत